नमस्कार मित्रांनो, गणिती गंमतच्या आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आपण बघत आहोत महाराष्ट्र स्टेट बोर्डचा 10वीचा वर्ग, त्यातला मॅथमॅटिक्स 1 मधला दुसरा चॅप्टर बघत आहोत आपण, क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. आज आपण बघणार आहोत प्रॅक्टिस सेट 2.1. यापूर्वी आपण मॅथमॅटिक्स 1 मधला पहिला चॅप्टर लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स हा सोडवून घेतलेला आहे. त्याचे संपूर्ण प्रॅक्टिस सेट्सचे व्हिडिओ यूट्यूबवर अवेलेबल आहेत, तर त्यासाठी चॅनल वरला व्हिजिट करा आणि त्याचे तुम्ही व्हिडिओ सगळे बघा. तर आज आपण बघूया प्रॅक्टिस सेट 2.1. तर चला बघूया पहिला प्रश्न. पहिला प्रश्न असा आहे, राईट एनी टू क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. आता कोणतेही दोन क्वाड्रॅटिक इक्वेशन्स लिहायला सांगितलेले आहेत. तर क्वाड्रॅटिक इक्वेशनचा अर्थ काय होतो बघा, आणि कशाला क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणायचं ते आपल्याला कळलं पाहिजे. तर साधी सिंपल गोष्ट आहे, कुठलं इक्वेशन जे ax² प्लस bx प्लस c या फॉर्मॅटमध्ये असेल इज इक्वल टू 0 या फॉर्मॅटमध्ये असेल तर आपण काय म्हणायचं, क्वाड्रॅटिक इक्वेशन. बरोबर, तर आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन असं म्हणणार आहे. फक्त इथं दोन गोष्टी आहेत, अजून दोन कंडिशन आहेत. ए बी अँड सी आर रियल नंबर्स. ए बी सी कसे पाहिजेत, रियल नंबर्स पाहिजेत, वास्तव संख्या असायला हवेत. आणि दुसरी कंडिशन म्हणजे ए 0 नसला पाहिजे, ए 0 नसला पाहिजे. बी 0 असला तरी चालतोय, सी 0 असला तरी चालतोय, पण ए 0 असता कामा नये. या दोनच कंडिशन आहेत. असं असलं की आपण ax² प्लस bx प्लस c या फॉर्मॅटमधल्या कुठल्याही इक्वेशनला आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणू. जर आपण ए च्या ऐवजी a इज इक्वल टू 1, b इज इक्वल टू 2, b इज इक्वल टू 2 अँड c इज इक्वल टू जर 3 मानलं तर इक्वेशन आपलं काय तयार होते. पहिलं इक्वेशन बघा, 1x² म्हणजेच x² प्लस 2x प्लस 3 इज इक्वल टू 0. हे पहिलं इक्वेशन तयार झालं. दुसरं इक्वेशन काही पण तयार करा तुम्ही, मायनस संख्या जरी घेतल्या तरी चालतात, त्या रिअल नंबर्सच आहेत. मग धरून जाऊया की आपण घेतलं a इज इक्वल टू -2, b इज इक्वल टू -3 अँड c इज इक्वल टू 4 असं घेऊया आपण. एक पॉझिटिव्ह घेतो, निगेटिव्ह घ्या. तर आता काय होणार, -2x² -3x प्लस 4 इज इक्वल टू 0. हे सुद्धा काय झालं, क्वाड्रॅटिक इक्वेशन झालं. तर अशा प्रकारे अनेक क्वाड्रॅटिक इक्वेशन्स तयार करता येतात. कंडिशन फक्त एकच लक्षात घ्यायची, आपल्याला ax² प्लस bx प्लस c या फॉर्मॅटमध्ये तयार करायचे आणि कसे पाहिजेत, रिअल नंबर्स पाहिजेत आणि ए 0 नसला पाहिजे. बस एवढ्या जर कंडिशन आपण ठेवल्या तर बाकी कितीही अनलिमिटेड इनफायनाईट नंबर ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आपल्याला तयार करता येतात. तर त्यातले दोन एक्झाम्पल तुम्ही तुमच्या मनानं दुसरे कुठले तयार करा, शक्यतो हे सोडून दुसरे कुठले तरी तयार करा. कारण जर आता आपल्याला एकदा समजले की हे कसे तयार करायचे तर तुम्ही दुसरे कुठले तरी अंक घेऊन तयार करा. चला आपण दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे, डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग आर क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. कुठले क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आहेत का नाही ते डिसाइड करायचं. पहिलं इक्वेशन बघूया काय आहे, x² प्लस 5x -2 इज इक्वल टू 0. आता हे सरळ सरळ आपल्याला ax² प्लस bx प्लस c या फॉर्मॅट इज इक्वल टू 0 या फॉर्मॅटमध्ये बसते. कसं बघा, इथं a ची व्हॅल्यू काय होते, a ची व्हॅल्यू आपल्याला इथं काय मिळणार आहे 1, b ची व्हॅल्यू काय मिळणार आहे, x ला कोणता कोइफिशियंट आहे 5 म्हणजे +5 आणि c ची व्हॅल्यू काय मिळणार आहे आपल्याला इथं तर -2. हे आपल्याला व्हॅल्यू मिळतात. याचा अर्थ हे सेम फॉर्मॅटमध्ये आहे, रिअल नंबर्स आहेत, a ची व्हॅल्यू 0 नाही आहे. याचा अर्थ हे कसं आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. येस, इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशन बरोबर. आता इथून पुढे प्रत्येक ठिकाणी मी असं लिहित जात नाही, येस इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन वगैरे. आपण साधं सोपं सिंपल बघूया. आपण दुसरं बघूया. आपण दुसरं काय आहे, y² इज इक्वल टू 5y -10. आता या इक्वेशन मध्ये काय करायचं, दिसायला जरी हे x² प्लस bx प्लस c या फॉर्मॅटमध्ये दिसत नसलं तरी सरळ करता येतं आपल्याला. कसं करायचं, y² हे दोन पलीकडे आपण मायनसला घ्यायचे इकडच्या साईडला, -5y प्लस 10 इज इक्वल टू 0 झालं. ax² प्लस bx प्लस c या फॉर्मॅटमध्ये आलं. त्यामुळे हे पण कसं आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. तिसरं इक्वेशन बघूया आपण,
वाय स्क्वेअर प्लस 1/y इज इक्वल टू 2. आता इथं काय करायचं, इथं डिनॉमिनेटरला y आहे, y आहे म्हणल्यावर आपण काय करायचं बघा, इज इक्वल टू इथं 2 आहे नाही का, इज इक्वल टू 2 लिहायचं राहिलं, इज इक्वल टू 2 आहे. मग आपण संपूर्ण इक्वेशनला दोन्ही साईडला आपण काय करूया, y न मल्टिप्लाय करूया, कारण हे डिनॉमिनेटरचं y गेलं पाहिजे. y इंटू वाय स्क्वेअर प्लस 1/y आणि इंटू ह्याला पण y न गुणलं, y इंटू 2. आता काय y इंटू वाय स्क्वेअर काय होणार, y क्यूब प्लस y इंटू 1/y 1 राहणार इज इक्वल टू 2y आणि याचं काय होणार, y क्यूब मायनस 2y प्लस 1 इज इक्वल टू 0. आता इथं काय झालं बघा, इथं आलेला आहे क्यूब, आपल्याला काय पाहिजे असतो, स्क्वेअर पाहिजे असतो, ax स्क्वेअर पाहिजे असतो, बरोबर नाही, ax स्क्वेअर पाहिजे असतो, पण इथं काय आलेलं आहे, क्यूब आलेलं आहे, त्यामुळे हे इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही. पुढचं चौथा प्रश्न बघूया आपण. चौथा काय आहे, x प्लस 1/x इज इक्वल टू -2. इथं पण बघा 1/x आहे म्हटल्यावर आपल्याला काय केलं पाहिजे, तर आपल्याला या दोन्ही साईडला x न मल्टिप्लाय केलं पाहिजे. x इंटू x प्लस 1/x इज इक्वल टू -2 इंटू x. आता काय झालं, x इंटू x स्क्वेअर प्लस x इंटू 1/x 1 इज इक्वल टू -2x. आता -2x इकडे पलीकडे x ला आणूया, बेरीज प्लस ला आणूया, म्हणजे काय झालं, x स्क्वेअर प्लस 2x प्लस 1 इज इक्वल टू 0. हे इक्वेशन जे आहे ते ax स्क्वेअर प्लस bx प्लस c या फॉर्मॅटमध्ये आहे आणि त्यामुळं आपण काय म्हणू शकतो, हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. येस, इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. चला आपण पुढच्या, आता आपण काय करूया, पेज पुढचं घेऊया. अरे वा, एक ऑलरेडी पेज आहे. m प्लस 2 m मायनस 5 इज इक्वल टू 0. बघा, m प्लस 2 आणि m मायनस 5 इज इक्वल टू 0 असं आहे आपल्याला. किती, पाचवं चालू आहे आपलं, हे की नाही. आता काय करायचं बघा, सरळ आधी मल्टिप्लिकेशन करून घेऊया कंसांची. m इंटू इथं m मायनस 1 m मायनस 5 आणि इथं प्लस 2 इंटू m मायनस 5 इज इक्वल टू 0. करा गुणाकार, m इंटू m स्क्वेअर मायनस 5 इंटू m मायनस 5m प्लस 2 इंटू m 2m मायनस 10 इज इक्वल टू 0. बघा इथं काय झालं, m स्क्वेअर मायनस 5m प्लस 2m मायनस 3m मायनस 10 इज इक्वल टू 0 झालं की नाही. हे आपल्याला ax स्क्वेअर प्लस bx प्लस c या फॉर्मॅटमध्ये आहे. फक्त इथं काय झालंय, a म्हणजे आपला आहे 1, b म्हणजे आहे -3 आणि c म्हणजे आहे -10, एवढंच आहे. बाकी फॉर्मॅट सेमच आहे याचा, त्यामुळे येस, इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. आणि 6वं, काय आहे, m क्यूब प्लस 3m स्क्वेअर मायनस 2 m क्यूब मायनस 3m स्क्वेअर प्लस 2 मायनस 2 इज इक्वल टू 3m क्यूब मायनस 2 इज इक्वल टू 3m क्यूब. एवढंच आहे का, तर हो एवढंच आहे. आता काय करायचं बघा, आता आपल्याला हे सगळं आधी नीट करून घेऊया. काय करायचं, m क्यूब आहे हे सगळं आपण वाटल्यास हे सगळं जे मटेरियल आहे ते उचलून आपण या सगळ्या मटेरियलला ह्या साईडला घेऊन ठेवूया. म्हणजेच काय झालं, मी जर राईट हँडच्या ऐवजी लेफ्ट हँडच्या ऐवजी राईट हँड केलं तर 3m क्यूब मायनस इकडं 3 मायनस m क्यूब मायनसच्या ऐवजी प्लस 3m स्क्वेअर मायनसच्या ऐवजी प्लस 2 इज इक्वल टू 0 असं होणार आहे. याचा अर्थ 3m क्यूब मायनस m क्यूब काय झाला, 2m क्यूब झाला प्लस 3m स्क्वेअर प्लस 2 इज इक्वल टू 0. पण आता इथं प्रॉब्लेम काय झाला बघा, आपला फॉर्मॅट असतो हा, बरोबर की नाही, ax स्क्वेअर प्लस bx प्लस c.
इथं आलेला आहे क्यूब आलेला आहे, क्यूब आलेला आहे, त्यामुळं हे इक्वेशन या फॉर्मॅटमध्ये बसत नाही, मग इट इज नॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. झालं. तर साधं सोपं आहे. बघा बरं, पहिल्यांदा आपण काय केलं, हे पहिले 4 प्रश्न असे आहेत आणि पहिलं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, बरोबर. पहिलं हे आहे, दुसरं आहे, तिसरं नाही, चौथं आहे, पाचवं आहे आणि सहावं नाही, बरोबर का. तसंच आहे ते. ठीक आहे, घ्या लिहून पहिलं आणि दुसरं पेज लिहून घ्या. आपण जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न काय बघूया. राईट द फॉलोइंग इक्वेशन्स इन द फॉर्म ऑफ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. देन राईट द व्हॅल्यूज ऑफ a b c फॉर इच इक्वेशन. प्रत्येक इक्वेशनसाठी a b c ची व्हॅल्यू लिहायची. पहिलं बघा, 2y इज इक्वल टू 10 मायनस y स्क्वेअर. आता हे इक्वेशन नीट करून घेतलं आपण, तर काय घेतलं, हे दोन्ही साईड आपण पलीकडे नेऊया. तर काय करायचं आपण, y स्क्वेअर प्लस 2y मायनस 10 इज इक्वल टू 0 असं होईल तयार. मग काय तयार झालं, हे ए बी सी, ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी या फॉर्मॅटमध्ये आहे. म्हटल्यावर काय करायचं, आपण बघायचं, जर आपण फॉर्मॅट खाली लिहून घेतला, कम्पेअरिंग विथ असं म्हणूया खाली. मी थोडंसं रेड ह्याच्यात लिहितोय, कारण तुम्ही पहिला नाही लिहिलं चालतं. कम्पेअरिंग विथ ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. आपल्याला काय मिळतं ह्याच्यामुळं, ए इज इक्वल टू काय असणार आहे 1, बी इज इक्वल टू काय असणार आहे 2 आणि सी इज इक्वल टू काय असणार आहे -10. हे आपलं पहिल्या प्रश्नाचं उत्तर. दुसरा प्रश्न बघा, x मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 2x प्लस 3. मग याचं आपण एक्सपान्शन करूया. x मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअरचं काय तयार होणार बघा, a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर सारखं करायचं. काय तयार होणार, एक्स स्क्वेअर मायनस 2x प्लस 1 इज इक्वल टू 2x प्लस 3. आता हे 2x प्लस 3 पलीकडेला वजाला न्यायचं. मग काय झालं, एक्स स्क्वेअर मायनस 2x, इकडचं मायनस 2x, इकडचं प्लस 1 आणि इकडचं मायनस 3 इज इक्वल टू 0. म्हणजे काय झालं, एक्स स्क्वेअर मायनस 4x मायनस 2 इज इक्वल टू 0. हे जर आपण पुन्हा एकदा ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी या इज इक्वल टू 0 या फॉर्मॅटशी जर कम्पेअर केलं, तर आपल्याला काय लक्षात येतं, ए इज इक्वल टू 1 असला पाहिजे, कारण इथं एक्स स्क्वेअरच्या जोडीला एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट काय 1 आहे. बी इज इक्वल टू -4 आहे, एक मिनिट, बी इज इक्वल टू -4 आहे आणि सी इज इक्वल टू -2 आहे. तर एवढं साधं सोपं आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. तिसरा काय आहे, एक्स स्क्वेअर प्लस 5x इज इक्वल टू मायनस इंटू 3 मायनस एक्स. तर बघा आपण, एक्स स्क्वेअर प्लस 5x इज इक्वल टू, आधी मायनस करून घेऊया, -3 प्लस एक्स. आता आपण काय करूया, हे सगळं पलीकडं वजा आणायचं. एक्स स्क्वेअर प्लस 5x प्लस एक्स इकडे आल्यावर मायनस एक्स आणि -3 इकडे आल्यावर +3 इज इक्वल टू 0. एक्स स्क्वेअर प्लस 5x मायनस एक्स काय झाले, प्लस 4x प्लस 3 इज इक्वल टू 0. आता पुन्हा एकदा ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सीशी जर कम्पेअर केलं, तर आपण काय म्हणू शकतो, ए इज इक्वल टू काय असला पाहिजे, एक्स स्क्वेअरच्या जोडीला कोण आहे 1, बी एक्सच्या जोडीला कोण आहे 4 प्लस 4 आणि सी म्हणजे शेवटचा कॉन्स्टंट काय आहे 3. हे आपलं आलं आन्सर. चला आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. हे लिहून घ्या. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. 4th काय, 3m स्क्वेअर इज इक्वल टू 2m स्क्वेअर मायनस 9. 3m स्क्वेअर इज इक्वल टू 2m स्क्वेअर मायनस 9.
हेच आहे का? बरोबर आहे. तर काय करायचं बघा, आपण वजन नीट करूया. 3m², 2m पलीकडे गेले 2m² पलीकडे गेले -2m² आणि 9 इकडे मायनस आहे पलीकडे गेले की +9 इज इक्वल टू 0. देअरफोर वजाबाकी केली तर काय येणार, नुसता m² शिल्लक राहणार. m² + 9 इज इक्वल टू 0. जर आपण याचं कंपॅरिझन केलं ax² + bx + c इज इक्वल टू 0 शी जर कम्पेअर केलं तर आपल्याला काय लक्षात येतं, x² ची जशी व्हॅल्यू आहे तशी इकडे m² ची व्हॅल्यू आहे. म्हणजे a ची व्हॅल्यू काय असली पाहिजे, इथं 1 असली पाहिजे. परंतु जसं इथं खाली bx आहे तसं वर m नुसती टर्म असलेली, m नुसता व्हेरियंट काय म्हणायचं, व्हेरिएबल असलेली कुठली टर्म नाहीये. याचा अर्थ याच्या जोडीला m च्या जोडीला कोइफिशियंट हा 0 असला पाहिजे, कारण त्याची टर्मच नाही. याचा अर्थ त्याची इथं काय व्हॅल्यू येते, 0 येते. 0 व्हॅल्यू कधी येते, जर 0 न गुणलं तर. याचा अर्थ व्हॅल्यू नाही आहे. याचा अर्थ बी हा जो कोइफिशियंट आहे तो किती असला पाहिजे, 0 असला पाहिजे. आणि सी हा कोइफिशियंट कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट कोइफिशियंट शेवटचा फक्त जो अंक असतो तो किती आहे, 9. पुढचं बघूया, 5वं काय आहे, p इंटू ब्रॅकेट 3 + 6p, p इंटू ब्रॅकेट 3 + 6p इज इक्वल टू -5. जर आपण नीट करून घेऊया, p इंटू 3p झाले, प्लस p इंटू 6p झाले इज इक्वल टू -5. जर नीट लिहून घेतलं आपण 6p² + 3p आणि इकडचं -5 इकडे आणलं +5 इज इक्वल टू 0. कम्पेअर केलं तर आपल्या लक्षात येईल की a इज इक्वल टू काय आहे, a कशाचा असतो, x² च्या जोडीला. तसं इथं p² च्या जोडीला कोण आहे, 6 आहे. b म्हणजे x च्या जोडीला असतो, म्हणजे इथं p च्या जोडीला कोण आहे, 3 आहे. आणि c म्हणजे फक्त एकटा कॉन्स्टंट, तर तो किती आहे, 5 आहे. सहावं बघूया शेवटचं, x² - 9 इज इक्वल टू 13. x² - 9 इज इक्वल टू 13. बघा बरं, आपण काय करूया, सगळे एकत्र करूया. x² - 9, 13 पलीकडे प्लस आहे, इकडे आले की -13 इज इक्वल टू 0. म्हणजेच काय झालं, x² - 9 3 12 22 इज इक्वल टू 0. अशा वेळेस जर आपण कम्पेअर केलं, ax² + bx + c इज इक्वल टू 0 शी कम्पेअर केलं तर आपल्या लक्षात येतं, जशी खाली x² ची टर्म आहे तशी वर x² ची टर्म आहे. म्हणल्यावर त्याला तिथं व्हॅल्यू a ची किती आलेली आहे, 1. जशी खाली bx टर्म आहे तशी वर कुठली x ची टर्म नाहीये. याचा अर्थ x ची टर्म नाहीये, याचा अर्थ कोइफिशियंट काय असला पाहिजे, त्याचा 0 असला पाहिजे. आणि c कॉन्स्टंट किती आहे, तर -22, -22 झालं. एवढंच आहे. तर पहिलं पेज बघा हे असं आहे, तुम्हाला पाहिजे ते लिहून घ्या यातलं. आणि दुसरं पेज बघा, दुसरं पेज हे असं आहे. व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या आणि आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न बघा, डिटरमाइन वेदर द व्हॅल्यूज गिवन अगेन्स्ट ईच ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आर. 1 मिनिट हा. तर पुढचा प्रश्न असा आहे, डिटरमाइन वेदर द व्हॅल्यूज गिवन अगेन्स्ट ईच ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन आर द रूट्स ऑफ द इक्वेशन. ज्या व्हॅल्यू दिल्यात त्या दिलेल्या इक्वेशनचं रूट आहेत का नाहीत हे आपल्याला चेक करायचं. तर कसं चेक करायचं बघा, एकच मिनिट. ठीक आहे. तर बघा, पहिल्यांदा काय आपण म्हटलेलं, आपल्याला रूट्स काय दिले तिथं बघा, x इज इक्वल टू 1 आणि -1 असे आपल्याला रूट दिलेले आहेत ह्या इक्वेशनसाठी, या क्वाड्रॅटिक इक्वेशनसाठी दिलेले. मग आपण म्हणायचं फॉर x इज इक्वल टू 1 -1 पुट इक्वल टू 1 इन
एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 5 इज इक्वल टू 0. x इज इक्वल टू 1 अशी व्हॅल्यू आपण काय करूया या क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये पुट करूया. देअरफॉर 1 स्क्वेअर प्लस 4 इंटू 1 मायनस 5 इज इक्वल टू 0. 1 स्क्वेअर 1 झाला प्लस 4 मायनस 5 इज इक्वल टू 0. Therefore 5 minus 5 is equal to 0. Therefore LHS is equal to RHS. Therefore आपण काय म्हणू शकतो, हे जर LHS is equal to RHS आलेलं आहे त्यामुळं x is equal to 1 is a root of given quadratic equation. दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं हे रूट आहे. आता आपण हे x मायनस 1 साठी कम्पेअर करूया. मग आपण म्हणूया नाव पुट x इज इक्वल टू मायनस 1 इन कशात x स्क्वेअर प्लस 4x मायनस 5 इज इक्वल टू 0 यामध्ये पुट करून बघूया काय होते. बघा x स्क्वेअरच्या ऐवजी मायनस 1 लिहायचं. मायनस 1 स्क्वेअर प्लस 4 इंटू मायनस 1 मायनस 5 इज इक्वल टू 0. मायनस 1चा स्क्वेअर 1च असतो. प्लस 4 इंटू मायनस 1 काय झालं मायनस 4 मायनस 5 इज इक्वल टू 0. 1 मायनस 4 मायनस 5 म्हणजे किती झाले मायनस 8 होतील. मायनस 8 इज इक्वल टू 0 असं आपल्याला आलेलं आहे इथं. बट वी ऑल नो दॅट इट इज नॉट ट्रू. हे काय खरं नाहीये. मायनस 8 म्हणजे शून्याच्या बरोबर नसतं. देअरफॉर आपण म्हणूया LHS इज नॉट इक्वल टू RHS. लेफ्ट हँड साइड इज नॉट इक्वल टू राईट हँड साइड. देअरफॉर x इज इक्वल टू मायनस 1 इज नॉट ए रूट ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशन हे रूट असू शकत नाही कारण शेवटी आपल्याला आन्सर LHS इज इक्वल टू RHS इथपर्यंत आलंच नाहीये. लक्षात आलं. तर हे पहिलं. आता दुसरं इक्वेशन आहे ते आपण पुढच्या पेजवर घेऊया. 2m स्क्वेअर मायनस 5m इज इक्वल टू 0. ठीक आहे, पेज ऍड करावं लागेल आपल्याला. दुसरं होतं 2m स्क्वेअर मायनस 5 इज इक्वल टू 0 आणि त्याचे रूट्स आपल्याला दिलेले होते. m इज इक्वल टू 2 आणि m इज इक्वल टू 5/2. तर 5m आहे. 2m स्क्वेअर मायनस 5m इज इक्वल टू 0. 2 आणि रूट काय दिले होते 2 आणि 5/2. x इज इक्वल टू 2 and 5/2. मग आपण खाली असं म्हणूया आपण फॉर x इज इक्वल टू 2 and 5/2 पुट x इज इक्वल टू 2 इन x नव्हे m. सगळीकडे x आपण करून ठेवले x नाही आपण m ची व्हॅल्यू बघतो इथं. m चं इक्वेशन आहे m इज इक्वल टू 2 इन 2m स्क्वेअर मायनस 5m इज इक्वल टू 0. या इक्वेशन मध्ये आपण पुट करूया किंमत. तर काय होतं बघूया 2 इंटू 2 स्क्वेअर मायनस 5 इंटू 2 इज इक्वल टू 0 येते का बघूया. 2 इंटू 2चा स्क्वेअर 4 मायनस 5 दुनी 10 इज इक्वल टू 0. 4 दुनी 8 8 वजा 2 8 वजा 10 इज इक्वल टू 0. असं 8 वजा 10 हे काही 0 येत नाही कारण हे -2 आन्सर येणार आहे. -2 इज इक्वल टू 0. देअरफॉर आपण असं म्हणू शकतो देअरफॉर LHS is not equal to RHS. Therefore m is equal to 2 is not a solution, cannot a root of given quadratic equation. आता बघूया. नाउ पुट x इज m इज इक्वल टू सारखं x लक्षात राहते ते
m इज इक्वल टू 5/2 इन दिलेल्या इक्वेशन मध्ये बघा 2m² मायनस 5m इज इक्वल टू 0. या इक्वेशन मध्ये आपण ही व्हॅल्यू पुट करायची. काय ते बघा 2 इंटू 5/2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 5 इंटू 5/2 इज इक्वल टू 0. तर बघा 2 इंटू काय होतंय 5/2 चा स्क्वेअर काय झाला तर 5 चा स्क्वेअर 25 डिवाइडेड बाय इथे इंटू करूया 2 चा स्क्वेअर 4 मायनस 5/5 25/2 इज इक्वल टू 0. जर आपण दोन भागलो तर बे दोन्ही 4 म्हणजे 25/2 मायनस 25/2 इज इक्वल टू 0. आणि आपल्याला माहिती आहे 25/2 मायनस 25/2 0. त्याच संख्येतून ती संख्या गेली 0. देअरफॉर LHS इज इक्वल टू RHS. वाटल्यास आपण असं पण म्हणूया 0 इज इक्वल टू 0. देअरफॉर LHS इज इक्वल टू RHS. देअरफॉर m इज इक्वल टू 5/2 is a solution किंवा is a root of given quadratic equation. झालं हे आपलं आन्सर आलं. दोनच इक्वेशन होते बघायला गेलं तर. फक्त आपल्याला व्हॅल्यूज पुट करायच्यात आणि ती व्हॅल्यू LHS इज इक्वल टू RHS येते का नाही एवढं चेक करायचं. तेवढं चेक केलं काय आन्सर झालं. हे पहिलं आणि हे दुसरं पेज. जे आपण चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे बघा फाइंड k if x is equal to 3 is the root of equation kx square minus 10x plus 3 is equal to 0. तर आपल्याला k ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची कधी जर x is equal to 3 हे जर रूट असेल दिलेल्या इक्वेशनचं. तर हा ठीक आहे बघा आपण म्हणूया असं we know that x is equal to 3 is a root of given equation. बरोबर आपल्याला सांगितलंय की गिवन इक्वेशनचं x is equal to 3 हे रूट आहे. therefore put x is equal to 3 in kx square minus 10x plus 3 is equal to 0. x is equal to 3 पुट करूया. मग काय झालं k इंटू 3 स्क्वेअर मायनस 10 इंटू 3 प्लस 3 इज इक्वल टू 0. k इंटू 3 चा स्क्वेअर काय झाला 9 मायनस 30 प्लस 3 इज इक्वल टू 0. k इंटू 9 काय झालं 9k मायनस 30 प्लस 3 काय झाले मायनस 27 इज इक्वल टू 0. देअरफॉर 9k इज इक्वल टू मायनस 27 पलीकडे गेलं प्लस 27 झालं. देअरफॉर k इज इक्वल टू 27/9. देअरफॉर k इज इक्वल टू 9 त्रिक 27. k ची व्हॅल्यू काय आली 3. साधं सोपं आहे. k ची व्हॅल्यू फक्त आपल्याला फाइंड आउट करायची होती. तर ठीक आहे लिहून घ्या. आपण जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न बघा one of the roots of equation 5m square plus 2m plus k is equal to 0 is minus 7/5. complete the following activity to find the value of k. आता आपल्याला एक ऍक्टिव्हिटी दिली आणि त्या ऍक्टिव्हिटीवरून आपल्याला k ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. जसं आता आपण फुल इक्वेशन सॉल्व्ह केलं तसं आता त्यांनी ऍक्टिव्हिटी दिली आहे. आता काय विचारलं बघा पहिल्यांदा की डॅश डॅश इज द रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं रूट काय आहे. आता काय सांगितलं त्यांनीच देताना दिलंय की याचं क्वाड्रॅटिक इक्वेशनचं रूट आहे -7/5. तेच आपण इथे लिहिणार आहे. काय लिहायचं आहे -7/5. काय वेगळं नाही करायचं. मग आता जर देअरफॉर पुट m इज इक्वल टू डॅश डॅश इन इक्वेशन. आता जर तेच रूट आहे -7/5 तर आपण इक्वेशन मध्ये पण तेच पुट करणार आहे. m इज इक्वल टू -7/5. खाली बघा 5 इंटू इक्वेशन काय होतं 5m स्क्वेअर म्हणजे 5 इंटू कशाचा स्क्वेअर असणार -7/5 चा स्क्वेअर असणार प्लस 2 इंटू काय असणार पाहिजे -7/5 प्लस k इज इक्वल टू 0. आता याची व्हॅल्यू काय येणार. या सगळ्याचा गुणाकार इथं काय येणार तर बघूया आपण. तर बघा 5 इंटू -7/5
चा स्क्वेअर प्लस 2 इंटू -7/5. आता हे प्लस के, ठीक आहे, लिहूया, इज इक्वल टू 0. तर -7 चा स्क्वेअर किती होतो? 49, म्हणजे 5 इंटू 49/5 चा स्क्वेअर झाला 25, प्लस 7 दुनी प्लस नाही होणार तर मायनस होणार. ठीक आहे, प्लस मध्येच दिले आपल्याला. प्लस 7 दुनी काय होणार? -14/5 अशी व्हॅल्यू येणार इथं. प्लस के इज इक्वल टू 0. 5 एके 5, 5 5 25. मग काय आलं? बेसिकली 49/5 प्लस -14/5 प्लस के इज इक्वल टू 0. मग आता हेच आपल्याला इथं दिलंय. याचा अर्थ इथं काय व्हॅल्यू असली पाहिजे? 49/5 डिवाइड बाय -14 प्लस -14/5 प्लस के इज इक्वल टू 0. आता जर यांची बेरीज केली तर काय होईल? आपल्याला बेरीज काय मिळणार? 49 वजा 14 25/5 प्लस के इज इक्वल टू 0. म्हणजेच काय होईल? 25/5 म्हणजेच 5 प्लस के इज इक्वल टू 0. तेच लिहायचं आहे आपल्याला इथं. 5 प्लस के इज इक्वल टू 0. देअरफॉर के इज इक्वल टू काय असलं पाहिजे? -5 असलं पाहिजे. तर ही झाली आपली ॲक्टिव्हिटी. साधी सोपी अतिशय ॲक्टिव्हिटी आहे. आता ॲक्टिव्हिटीत मार्क मिळवणं फार सोपं असतं. आता फॉर एक्झाम्पल हीच ॲक्टिव्हिटी धरली तर इथं काय आपल्याला करायचं होतं? फक्त दिलेलाच एकच बॉक्समधली एकच जी छोटीशी व्हॅल्यू होती तीच आपल्याला 1 2 3 4 वेळा पुट करायची होती. 4 वेळा पुट केली म्हणजे अर्धा मार्क धरले तर 2 मार्क झाले इथंच, आहे नाही. टोटल प्रश्न आहे 3 मार्काचा, 3 पैकी 2 मार्क इथंच मिळाले. कॅल्क्युलेशन आलं नाही आलं तरी काही फरक पडत नाही, 2 मार्क मिळाले. हे थोडंसं जरा चुकीचंच चाललंय माझ्या दृष्टीनं, की मला असं वाटतं की गणित जर असं असेल की तसे अर्धे मार्क मिळणारच आहेत, मग त्याला काय अर्थ नाही. आधी कसं व्हायचं? तुम्ही गिवन जरी लिहिलं आणि फॉर्म्युला नाही लिहिला तरी फक्त त्या गिवनला काय मार्क नसेल. फक्त तुम्ही गिवन लिहिलं आणि फॉर्म्युला जरी तुम्हाला माहीत नसला तरी त्याला काय मार्क नसायचे. तुम्ही गिवन लिहिलं, फॉर्म्युला लिहिला आणि बाकीचं काय नाही लिहिलं तर तुम्हाला अर्धा मार्क मिळायचा, अर्धा. पण इथं तर तुम्हाला काही माहीत नसलं तरी पण तुम्हाला 2 मार्क मिळतात 3 पैकी. हे आपल्या ॲडव्हान्टेज नाही आहे, हे आपलं उलट भविष्यासाठी डिसॲडव्हान्टेज आहे. की भविष्यात जेव्हा तुम्ही दुसरी 11वी 12वीची तयारी करायला जाणार तेव्हा हे तर नाही आहे. भविष्यात तुम्ही CETची तयारी करणार, JEEची तयारी करणार तेव्हा तर हे नाही आहे. तेव्हा आपल्याला अडचणीचं पडतं. त्यामुळं हे इझी आहे म्हणून काही नाही, असंच असणार आहे, असेच मार्क मिळवायचे असं काही करू नका. मार्कांपेक्षा जास्त आपल्याला ज्ञान मिळवण्यासाठी करा, हुशार होण्यासाठी करा. तर ठीक आहे, एवढा आपला प्रॅक्टिससाठी तर थांबतोय. आणि बघा मागचं पेज, हे त्याच्या मागचं पेज आणि कुणाचं काय राहिलं असेल तर लिहून घ्या. आणि इथं आपण थांबूया. पुढचा प्रॅक्टिस सेट लगेच आपण त्याचा व्हिडिओ अपलोड करू. तोपर्यंत हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला काही बाकी सांगायला लागत नाही. आणि अजून तुमचे काही सजेशन असले ते पण सांगत जावा आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला काय ते सगळं कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला नक्की कळवत जावा. बरेच विद्यार्थी कळवत आहेत सुद्धा, मला खूप छान वाटतं की विद्यार्थ्यांचा रिस्पॉन्स चांगला आहे. तर धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल. अभ्यास करत राहा, काम करत राहा आणि आयुष्य एन्जॉय करा. टिल देन, बाय बाय.